ऐश्वर्याची वचनाक्षरे वदते मधुरे तत्वदाते। ऐश्वर्याचे वचनाक्षरे वदते मधुरे तत्वदाते। श्रवण करिते सात्विक लोक पावते सुख कैवल्य। भोगुनिया नित्यानंदा सुखी निजपदा लिगटती। श्रवण करिते सात्विक लोक पावती सुख कैवल्य। निळा म्हणे हे संत साधू, निळा म्हणे हे संत साधू आर्त बंधू दीनाचे। श्रवण करीती सात्विक लोक पावते सुख कैवल्य। विठ्ठल 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 कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थम् पदाम्भोजतेजस्फुरति प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ॐ नमो ज्ञानेश्वराय। ॐ नमो ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा। नमो ज्ञानेश्वरा। नमो ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाला, करुणा करा दयाला, करुणा करा दयाला। तुमचा अनुग्रह लाधलो, लाधलो पावन झालो चराचरी। करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। हे ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या। ऐश्वर्याची वचनाक्षरे वदती मधुरे तत्वदाती। श्रवण करीते सात्विक लोक पावते सुख कैवल्य। प्रस्तुत चिंतनासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचे पट्टशिष्य अनुग्रहित संत संत श्रेष्ठ श्री निळोबारा यांचा चार चरणाचा संतपर प्रकरणातील असून या अभंगाद्वारे श्री निळोबाराय संतांच्या मुखातून आलेल्या अक्षराचं ऐश्वर्य सांगतात। विठ्ठल 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 कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर विश्वमौली श्री ज्ञानोबारायांचा चालू असलेला हा समाधी महोत्सव सोहळा, त्यामध्ये पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या तटावर आळंदी पुण्यभूमी क्षेत्रामध्ये
आपण सगळेजण वारकरी या ठिकाणी माऊलींची लेकरं कार्तिकी वारीच्या निमित्तानं आलोत. माऊलींच्या दर्शनासाठी, माऊलींचं चिंतन काही घडावं. माऊलींनी जे जगावर उपकार केलेत, आपल्या सर्वांवर जे उपकार केलेत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, त्यांचं जे अवतार कार्य आपल्यासाठी होतं, ती कृतज्ञता अंतःकरणात घेऊन आपण माऊलींच्या दर्शनासाठी वारीला आलो. विठ्ठल विठ्ठल त्यामध्ये आमचा हा विठ्ठल आश्रम, आमचे प्रेममूर्ती, परमस्नेही, परमप्रिय ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण श्री रामदासजी महाराज सरकटे यांच्या वतीने, यांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा. आता ते रामदास आहेत, पण ते कृष्णाचे दास कसे झाले कळत नाही. अत्यंत प्रेममय व्यक्तिमत्व आहे, गोड व्यक्तिमत्व, वारकरी व्यक्तिमत्व, एक निष्ठावान साधक घडविणारं व्यक्तिमत्व. आमच्या संस्थेचे संपूर्ण अभ्यासाने संस्कार घेऊन अशा अनंत अशा अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचं वारकरी संप्रदायाचं महान कार्य महाराजांच्या हातून होत आहे. विठ्ठल ऐका, या अभंगामध्ये संतांच्या ऐश्वर्याचं वर्णन केलेलं आहे. संतांचं खरं ऐश्वर्य काय याचं वर्णन या अभंगात आहे. आणि खरं ऐश्वर्य जर काय असेल तर हे ऐश्वर्य आहे. आमच्या वारकरी संप्रदायाचं खरं हे ऐश्वर्य आहे. नवीन पिढी निर्माण झाली पाहिजे, नवीन वारकरी घडले पाहिजे, निर्माण झाले पाहिजे. वारकरी संप्रदायाची ही पताका अखिल विश्वामध्ये झळकली पाहिजे. आणि त्यासाठी अशी वारकरी नवीन घडण्याची, सुसंस्कारित पिढी निर्माण होण्याची काळाची गरज आहे. आज गावामध्ये कितीतरी या वयाची मुलं व्यसनी होऊन पडलेत, संस्कार कसलेच नाहीत. पण ही मुलं अशी गोड मुलं आहेत का, यांना संस्कार योग्य दिले गेले. धन्य माता पिता तयाची या, यांच्या आईवडिलांना सुद्धा धन्यता आहे आणि यांच्या गुरूंना तर महान धन्यता आहे. विठ्ठल महाराजांना अंतःकरणपूर्वक वंदन करतो. आपण सर्वजण उपस्थित, सर्व श्रोतृ सज्जन, मायबाप, संत मंडळी, सर्वांना वंदन. माझे या ठिकाणी आमचे गुरुबंधू किरण महाराज यांना वंदन. आमची गायक मंडळी, नाव माहीत नाही पण वर्णन केलं असं समजा, नाव घेतलं असं समजा. सगळ्यांना अंतःकरणातून वंदन. माझे पितृचरण वडील या ठिकाणी आहेत, माझी आई आलेली आहे, यांच्या चरणी वंदन करतो. शेवेला आरंभ. विठ्ठल ऐका, या अभंगामध्ये निळोबारायांनी संतांचं ऐश्वर्य सांगितलेलं आहे. कोणतं ऐश्वर्य साधूकडे असतं याचं वर्णन या अभंगात आहे. पहिल्या चरणामध्ये निळोबाराय म्हणतात, आमच्या संतांचं खरं ऐश्वर्य जर काय असेल तर त्यांच्या मुखातून आलेली अक्षर हे त्यांचं ऐश्वर्य आहे. का ते ऐश्वर्य आहे, त्याला ऐश्वर्य का म्हणावं, याची 5 कारणं अभंगातच महाराजांनी स्वतः दिलेली आहेत. असं चिंतन आपल्याला अभंगाच्या अनुषंगाने करता येईल. निळोबाराय म्हणतात, संतांच्या मुखातून आलेली ही वचनाक्षर ऐश्वर्य संपन्न आहेत. का, त्याचं कारण आहे, ही मधुर आहेत. 1, ही तत्वदाती आहेत, तत्वाचं दान करणारी आहेत. 2, ऐका बरं, काही अक्षर ही मधुर असतात पण तत्वाचं दान करणारी नाहीत, म्हणजे तात्विक नाहीत, सत्य नाहीत, आपलं कल्याण करणारी नाहीत. मधुर आहेत पण कल्याणकारी नाहीत. संतांची अक्षर ही कल्याणकारी आहेत आणि ती तशी मधुर आहेत. काही अक्षर ही वेदातील, शास्त्रातील काही अक्षर तत्वाचं दान करणारी आहेत, तात्विक आहेत, खरं बोलणारी आहेत, आपलं कल्याण करणारी आहेत, पण मधुर मात्र नाहीत. आपल्याकडे एक वाक्य आहे, सत्य हे कटू असतं
सत्य हे नेहमी कटू असतं. हे आपल्याकडं वाक्य जरी असलं तरी आमच्या संतांच्या दृष्टीने जर विचार केला तर आमच्या संतांच्या मुखातून आलेली सगळी वाक्य सत्य आहेत, पण कटू सत्य नाही, ती मधुर सत्य आहेत. विठ्ठल ऐका, वदती मधुरी तत्वदाती. संत बोलतात, त्यांच्या मुखातून आलेली अक्षर ही मधुर आहेत, आणि जशी मधुर आहेत तशी तात्विक आहेत, म्हणजे तत्वाचं दान करणारी आहेत, आपल्या कल्याण करणारी अशा प्रकारची आहेत. म्हणून त्यांना ऐश्वर्य संपन्न असं म्हणा. ही दोन कारणं पहिल्या चरणामध्ये पाहता येतील. दुसऱ्या चरणामध्ये निळोबाराय म्हणतात, ही अक्षरं श्रवण करणारी लोक सात्विक आहेत. कोणीही संतांचं ऐकायला तयार नाही महाराज. जे सात्विक वर्ग आहे जगामध्ये तो संतांचं ऐकतो. श्रवण करीते सात्विक लोक. आपण सगळेजण इथं आलात, जगामध्ये अब्जाधीश लोक आहेत, कितीतरी लोक आहेत, करोडो लोक आहेत, पण आळंदीला आलेले सगळेच आले असं नाही. 2-4 लाख लोक येतील, त्या दृष्टीनं कमीच आहेत. आळंदीमध्ये आलेले सुद्धा इथंही काही हौशे नवशे गौशे असतातच. कुठल्या तरी वेगळ्या कारणासाठी काही हौसनं आलेत, काही नवसाच्या पूर्तीसाठी आलेत, कुणाला काहीतरी घ्यायचंय, कोणी फिरायला आलेत. पण इथं कीर्तनामध्ये बसून श्रवण करायला किती लोक आहेत, त्या दृष्टीनं कमीच आहेत. जे आहेत ते सात्विक आहेत. म्हणून श्रवण करीते सात्विक लोक. ते सात्विक आहेत, ते संतांच्या वचनाक्षरांचं श्रवण करतात. आणि मग त्यांना काय फल प्राप्त होतं, त्या श्रवणाचं फल त्यांना काय मिळतं, याचं वर्णन करताना निळोबाराय म्हणतायत, पावती सुख कैवल्य. त्यांना कैवल्य सुखाची प्राप्ती होते. अर्थात त्यांना अद्वितीय अविनाशी नित्य अशा आनंदाची मोक्ष सुखाची प्राप्ती त्या साधकांना होते. हे त्या अक्षरांचं ऐश्वर्य आहे, म्हणून त्यांना ऐश्वर्य संपन्न म्हणा. हे तिसरं कारण आहे. पावती सुख कैवल्य म्हणून ती ऐश्वर्याची वचनाक्षरं आहेत. अजून काय, भोगोनिया नित्यानंदा सुखे निजपदा लिगटती. इथं आशेपर्यंत ते साधक नित्यानंदाचा भोग घेतात, आनंदमय जीवन जगतात, आणि शेवटी विदेह कैवल्याला प्राप्त होतात, परमात्म रूप होतात, ब्रह्मरूप होतात. हे त्यांना फल प्राप्त होतं, म्हणून त्यांना ऐश्वर्याची अक्षरं असं म्हणा. हे चौथं कारण. आणि शेवटी निळोबाराय सांगतायत, संतांच्या मुखातली अक्षरं ही ऐश्वर्य संपन्न आहेत. त्याचं कारण आहे की ती ज्यांच्या मुखातून आलेत ते संत आहेत, ते साधू आहेत, आणि ते दीनाचे आर्त बंधू आहेत, जे दीन आहेत, त्यांचं दुःख नष्ट करणारे ते संत आहेत. अशा संतांच्या मुखातली आहेत, म्हणून ती ऐश्वर्य संपन्न. विठ्ठल 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 ऐका, अभंगाच्या 2 चरणामध्ये संतांचं वर्णन आहे, आणि 2 चरणामध्ये संतांच्या जवळ बसून त्यांचं श्रवण करणाऱ्यांचं वर्णन आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संतांच्या मुखातल्या अक्षरांचं, म्हणजे त्या अनुषंगाने संतांचंच वर्णन आहे. संतांच्या मुखातली वचनाक्षरं ऐश्वर्य संपन्न असतात, ती मधुर असतात, ती तत्वदाती असतात, अशी त्यांची अक्षरं असतात. हे संतांचंच वर्णन आहे. आणि निळा म्हणे हे संत, निळा म्हणे हे साधू, आणि आर्त बंधू दीनाचे. इथंही संतांचं वर्णन आहे. 2 चरणात संतांचं वर्णन झालं, आणि मधल्या 2 चरणामध्ये त्या संतांच्या संगतीमध्ये राहून, त्यांच्या जवळ बसून श्रद्धेने निष्ठेने त्यांच्या मुखातून आलेली अक्षरं जी श्रवण करतात त्यांचं वर्णन आहे. अर्थात त्यांना कोणती फल प्राप्त होतात याचं वर्णन आहे. विठ्ठल 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 ऐका, सुखे निजपदा लिगटते, पावती सुख कैवल्य आणि भोगोनिया नित्यानंदा. या तिन्ही ठिकाणी आनंद सुख असे शब्द आलेत. श्रवण करीती सात्विक लोक, काय होतं मग त्यांना? पावती सुख कैवल्य. शब्द ध्यानात ठेवा. पावती सुख
कैवल्य सुख प्राप्त होतं त्यांना. अजून काय? भोगोनिया नित्यानंदा. इथे आनंद शब्द आला. त्यांना नित्यानंदाचा भोग म्हणजे जीवनमुक्तीचं विलक्षण सुख त्यांना प्राप्त होतं. अजून काय? सुखे निजपदा लिगटती. इथेही पुन्हा सुख शब्द आला. याचा अर्थ असा आहे महाराज, जर तुम्हाला सुख पाहिजे असेल, जर तुम्हाला आनंदच पाहिजे असेल तर संतांच्या संगतीत बसून श्रवण करा. त्याशिवाय आनंद तुम्हाला कधीही मिळणार नाही. विठ्ठल 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 आजपर्यंत असं कधी तुम्ही ऐकलंय का की फार मोठा संसार केला, हजारो एकर जमीन घेतले आणि मग सुखे निजपदा लिगटते, त्यांना कैवल्य सुखाची प्राप्ती झाली, असं कधी कानावर आलंय का? फार मोठे विषय गोळा केले, फार मोठा संसार केला, करोडो रुपये कमवले, म्हणून त्याला कैवल्य सुखाची प्राप्ती झाली, अविनाशी सुखाची प्राप्ती झाली, असं कधीतरी ऐकलंय का? याचा अर्थ असा आहे महाराज, संसारी जरी सुख जोडे तरी का शेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. जगामध्ये कोणालाही आजपर्यंत संसार करून आणि संसारातले विषय गोळा करून सुख प्राप्त झालेलं नाही. निळोबराय 3 चरणामध्ये पुन्हा पुन्हा सुख आनंद हे शब्द वापरून जगाला सूचित करतायत की तुम्हाला जर खरंच आनंद पाहिजे असेल, खरंच सुख पाहिजे असेल ना, तर श्रवण करीती, जे श्रवण करतात, जे ज्ञानेश्वरीचं श्रवण करतात, जे गाथ्याचं श्रवण करतात, जे संतांच्या जवळ बसून त्यांच्या कीर्तनाचं श्रवण करतात, त्यांनाच सुख प्राप्त होईल, अन्यांना नाही. विठ्ठल याच्या उलट अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील की जे आळंदीमध्ये राहिले, जे पंढरपूरमध्ये राहिले, ऋषिकेशमध्ये राहिले वगैरे, आणि साधूच्या जवळ बसून त्यांनी फार मोठं श्रवण केलं, सद्ग्रंथांचं श्रवण केलं, 10 वर्ष 20 वर्ष श्रवण केलं, ऐकलं आणि कैवल्य सुखाला प्राप्त झाले. अशी हजारो उदाहरणं सांगता येतील, हजारो उदाहरणं. आजपर्यंत जे काही आमची परंपरा आहे, जी गुरु परंपरा आहे, आमच्या गुरुपर्यंत आलेली संपूर्ण ही आमची ज्ञानाची गुरु परंपरा जी आहे ती श्रवणाच्याच माध्यमातून सुखाला प्राप्त झालेली आहे. ज्ञानोबराय म्हणतात, एथ मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. विठ्ठल एकंदरीत अभंगाचा भावार्थ आपल्याला हा घेता येईल की आपल्या संसारातला वेळ काढून कधीतरी आम्हाला ज्ञानेश्वरी उघडता आली पाहिजे, कधीतरी आम्हाला गाथ्यातला एखादा अभंग वाचण्याचा वेळ मिळाला पाहिजे, आणि त्या वेळेमध्ये आम्ही या अभंगाचं, या ज्ञानेश्वरीचं श्रवण करून, चिंतन करून सुखाला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच्याशिवाय दुसरा मार्ग जगामध्ये सुखाचा उपलब्ध नाही. विठ्ठल ऐका, या अभंगामध्ये संतांचं ऐश्वर्य सांगितलंय. वेळ कमी आहे, थोड्या वेळेमध्ये अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रस्तावनेमध्ये 2-3 मुद्द्याचं चिंतन करतो. ऐश्वर्य, संपत्ती, श्री हे एकार्थवाची शब्द आहेत. संतांचं ऐश्वर्य निळोबराय सांगतायत. ऐश्वर्य म्हणजे काय, संपत्ती म्हणजे काय, हा पहिला मुद्दा चिंतनाचा. संपत्ती आपण नेहमी म्हणतो, या संपत्तीची व्याख्या तरी नेमकी काय, काय अर्थ केलाय संत महात्म्यांनी संपत्ती शब्दाचा, कधीतरी चिंतन करावं वाटलं पाहिजे. दुसरा मुद्दा, या संपत्तीचे काही प्रकार आहेत का, आणि तिसरा मुद्दा, ही संपत्ती वास्तविक कुणाची आहे. विठ्ठल ऐका, संपत्ती म्हणजे काय. विश्वमाऊली श्री ज्ञानोबरायांनी 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीचं वर्णन केलंय.
विस्ताराने वर्णन आहे. त्या अगोदर सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये आता आम्ही तुम्हाला दैवी संपत्ती सांगणार आहोत. मग संपत्ती म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. याकरिता माऊलींनी संपत्तीची तिथं व्याख्या केली, अत्यंत गोड व्याख्या. जगामध्ये आजपर्यंत अशी संपत्तीची व्याख्या कोणीही केलेली नाही. ही अपूर्वता, ही विलक्षणता फक्त माझ्या माऊलीच्या ठिकाणी आहे. काय गोड व्याख्या आहे ऐका. ज्ञानोबराय वर्णन करतात, जेथ एक एका ते पोखी ऐसे बहुत पदार्थ एकी संपादिजती ते लोकी संपत्ती म्हणजे विठाल विठाल ऐका. गोड व्याख्या आहे. संपत्ती म्हणजे काय? ज्ञानोबरायांचा पहिला शब्द आहे जेथ एक एका ते पोखी. एखादा पदार्थ दुसऱ्या पदार्थाला जेव्हा पुष्ट करतो, वाढवतो, त्याला संपत्ती म्हणतात. आपल्या घरामध्ये असे काही विषय पाहिजे, पदार्थ पाहिजे, द्रव्य पाहिजे की त्याच्या माध्यमात ते एकमेकांना वाढवलं पाहिजे. उदाहरण सांगतो, समजायला सोपं जाईल. एखाद्याकडे समजा एक गाय आहे. त्या एका गायीनं काय केलं, अनेक कारवडांना जन्म दिला, पिलांना जन्म दिला. एका गायीपासून 10 गायी झाल्या. एक एका ते पोखी. एका गायीच्या 10 गायी झाल्या. 10 गायांना काय झालं, पुन्हा त्यानं पुष्ट केलं, सांभाळलं, एकत्र ठेवलं. त्याच्यापासून आणखी गाया 50 गाया होत गेल्या. पुन्हा काय झालं, दुधाचा धंदा वाढला, त्यामुळे पैसे यायला लागले. दुधापासून तूप बनवता आलं, तूप विकता आलं, त्याच्यापासून पैसा मिळवता आला. याला संपत्ती म्हणतात. बरं, याला संपत्ती म्हणतात. त्या गायीपासून शेण मिळालं तर शेण शेतीच्या उपयोगाला आलं, शेतीमध्ये टाकलं, शेती पुष्ट झाली. म्हणजे गायीमुळे दूध भेटलं, पैसाही भेटला, गायीमुळे शेती चांगली झाली. एक एका ते पोखी. शेती चांगली झाल्यामुळं पुन्हा पैसा मिळाला, पुन्हा त्याला आणखी शेती नवीन विकत घेता येईल एवढा पैसा आला. असं एकमेकांना पुष्ट करणारे अनेक पदार्थ जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला संपत्ती म्हणतात. विठाल आताच्या भाषेमध्ये व्यवसाय म्हणा, बिझनेस म्हणा. एखाद्यानं एक कंपनी टाकली, त्याच्या भांडवलावर दुसरी कंपनी, दुसरी शाखा, पुन्हा दुसरी शाखा. एक एका ते पोखी. एकमेकाला पुष्ट करणारे असे अनेक पदार्थ एकत्र आले पाहिजे. आणि ऐका, या व्याख्येच्या पाठीमागे ज्ञानोबरायांचा उद्देश फार मोठा आहे. एखाद्या भ्रष्टाचारातून मिळवलेल्या पैशाला ज्ञानोबराय संपत्ती म्हणत नाहीत, कारण तो पैसा एकमेकांना पुष्ट करणारा नाही. तो स्विस बँकेमध्ये राहून जाईल. ते काम देशाच्या जो कामाचा पैसा नाही, जो धर्माच्या कामाचा नाही, जो समाजाच्या कामाचा नाही. मग लाखो रुपये जरी असले, करोडो रुपये, अब्जाधीश असला, ज्ञानोबराय त्याला संपत्ती म्हणत नाहीत. त्या संपत्तीच्या जोरावर देश चालला पाहिजे, त्या संपत्तीच्या माध्यमातून धर्म चालला पाहिजे, त्या संपत्तीच्या माध्यमातून त्याचा समाजाला उपयोग झाला पाहिजे, अनेकांना रोजगार भेटला पाहिजे, अनेकांचं पोट त्या पैशातून भरलं पाहिजे. त्याला संपत्ती म्हणा. एवढा मोठा व्यापक उद्देश ज्ञानोबरायांचा या संपत्तीच्या व्याख्येतून आहे. विठ्ठल अशी बरीचशी संपत्ती आहे महाराज, मोठ्या मोठ्या नेत्यांकडे आहे की ज्या संपत्तीचा उपयोग ना देशाला, ना धर्माला, ना त्यांना स्वतःला पडू नये तो पैसा, त्या पैशाला ज्ञानोबरायासारखा महात्मा संपत्ती म्हणत नाही. एवढी मोठी व्याख्या आहे महाराज. ही माऊलींची विलक्षणता आहे, अपूर्वता. याला संपत्ती मग कशाला म्हणावं हे कळालं पाहिजे. ही संपत्ती आहे. आपल्या पैशामध्ये कमीत कमी 4 जणांचं पोट भरावं, त्याला संपत्ती म्हणतात. विठाल ऐका, संपत्ती शब्दामध्ये सम हा उपसर्ग आहे आणि पद्यते, गम्यते, प्राप्यते हा धातू आहे. पद हा धातू आहे. सम्यक पद्यते, प्राप्यते, अनयासा संपत्ती, असा व्याकरणातून संपत्ती शब्दाचा अर्थ आपल्याला करता येतो.
सम्यक प्रकारेण अथवा सम्यक रूपम प्राप्यते पद्यते अनया सा संपत्ती असा अर्थ करा. म्हणजे काय? जिच्याद्वारा सम्यक म्हणजे चांगलं, जिच्याद्वारा सम्यक म्हणजे चांगलं, चांगलं म्हणजे अनुकूल असलेलं आपल्याला मिळवता येतं तिला संपत्ती म्हणा. आपल्याला जे अनुकूल आहे जगामध्ये, उदाहरणार्थ समजा मला मृदंग घ्यायचा, हे मला अनुकूल आहे. मला अनुकूल असलेला एखादा विषय सम्यक अनुकूल आहे आणि तो अनुकूल पदार्थ मला जिच्याद्वारा घेता येतो तिला संपत्ती म्हणा. माझ्याकडे पैसा असेल तर मी मृदंग घेऊ शकेल. माझ्या अनुकूल विषयांची पूर्तता प्राप्ती जिच्याद्वारे आपण करतो तिला संपत्ती म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, आणखी भाव सांगतो. एखाद्याचा अनुकूलतेचा विषय वेगळा असू शकतो, वेगळा असू शकतो. एखाद्याच्या मनातला आवडीचा विषय असू शकतो. एखादा मूव्ही बघायला मला जायचंय पुण्याला, मग त्याची ती अनुकूलता तो ज्या माध्यमातून पूर्ण करतो तिला संपत्ती म्हणा. ती संपत्तीच आहे. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती कारण ठरली ना, संपत्ती म्हणा. आपल्या मनातील अनुकूलता, एखाद्याला काहीतरी वाईट करायचंय, कुठेतरी फिरायला जायचंय, त्याची अनुकूलता ती असेल. एखाद्याला आळंदीला यावं वाटलं, त्याची अनुकूलता ती असेल. एखाद्याला तीर्थयात्रा करावी वाटलं, भारत भ्रमण करावं वाटलं, त्याची अनुकूलता ती असेल. त्याच्या मनातली ती अनुकूलता, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जी कारण ठरते ती संपत्ती आहे. अर्थ असा आहे, संपत्तीच्याच द्वारा आपण तीर्थयात्राही करू शकतो आणि संपत्तीच्याच द्वारा आपण कुठेतरी फिरायलाही जाऊ शकतो. विठ्ठल काय मिळवायचंय, त्याचा वापर काय करायचा आहे आणि कसा करायचा आहे ते आपल्या स्वतःवर अवलंबून आहे. मात्र व्याख्या अशी करता येते, आपल्या मनातील जी अनुकूलता, जी इच्छा, जे पाहिजे ते मिळवण्यासाठी जी कारण ठरते ती संपत्ती आहे. काय मिळतं मला सांगा ना. मग पैसा सोडलं तर काय मिळतं मला सांगा. पैसा वाचून काय जगात मिळतं? पैसा नसेल जगात काहीच मिळू शकत नाही. संसारातलं काहीच पैसा वाचून मिळत नाही महाराज, काहीच मिळत नाही. चष्मा घ्यायचा आहे, पैशाशिवाय मिळेल? नाही मिळत. शर्ट घ्यायचा आहे, पैशाशिवाय नाही मिळत. पैशाशिवाय जगात काहीच मिळत नाही. मग हे जे मिळालेलं आपल्याला आहे, जी अनुकूलता आहे ना, ती आपण जिच्याद्वारे मिळवली ती संपत्ती आहे. तो पैसा आहे, लक्षात घ्या. म्हणून सम्यक पद्यते प्राप्यते अनयासा संपत्ती. आपली अनुकूलता आपण जिच्याद्वारा पूर्ण करतो तिला संपत्ती म्हणा. पहिली व्याख्या. जगातलं जे मिळवायचंय ते जिच्याद्वारा मिळवतो ती संपत्ती, एक अर्थ सम्यक शब्दाचा. दुसरा सम्यक शब्दाचा अर्थ आहे, इहलोकातील विषय काही लोकांना अनुकूल वाटले, त्याच्यासाठी संपत्ती कारण ठरली प्राप्त करायला. तसं जगामध्ये काही लोक असे आहेत की त्यांना या लोकातलं काही आवडतच नाही, काही अनुकूल वाटतच नाही. ऐहिकीचे का पारत्रेचे भोग पायिक झाले या इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी. असे लोक आहेत ना जगात. साधकही आहेत या जगात, विषयी आहेत. सगळेच पामर आहेत असं नाही, सगळ्यांनाच फक्त विषयच पाहिजे, संसारच पाहिजे असं नाही. जगात काही लोक असे आहेत म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. काही लोकांना स्वर्गातलं सुख पाहिजे, तिथली त्यांना अनुकूलता असेल, तर स्वर्ग सुखाची अनुकूलता पूर्ण करण्यासाठी जी कारण ठरते तिलाही संपत्ती म्हणा. संपत्ती सम्यक पद्यते स्वर्ग सुखम प्राप्यते अनयासा संपत्ती. का? ज्ञानोबराय या संपत्तीची व्याख्या करताना, उदाहरण देताना काय म्हणतात? जिच्याद्वारे स्वर्गात सुखाची प्राप्ती होते ती सुद्धा काय आहे? संपत्ती आहे. ते ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थ मुक्ते जैसा का शतमुख संपत्ती स्वर्गीची आहे. शतमुख म्हणजे 100 यज्ञ करा. 100 यज्ञ ज्ञानोबराय म्हणतात ही सुद्धा संपत्ती आहे. कुणाची? त्या विषयी पुरुषाची, ज्याला स्वर्गातलं सुख पाहिजे. स्वर्ग सुखाची अनुकूलता प्राप्त करण्यासाठी जी कारण ठरली 100 यज्ञ रूप, तिला ही संपत्ती म्हणतात. विठ्ठल शब्दाचा पहिला अर्थ केला, इहलोकातील सुख
सम्यक शब्दाचा दुसरा अर्थ केलाय स्वर्ग सुख, आणि सम्यक शब्दाचा मी तिसरा अर्थ आपल्या समोर सांगतो. सम्यक म्हणजे चांगलं, आणि चांगलं जगात परमात्मा सोडून दुसरं काही नाहीच आहे. जगामध्ये चांगलं काय मला सांगा. चांगले नाम गोमटे रूप, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. चांगलं काय मला सांगा ना. जे खरं आहे ते चांगलं आहे, आणि खरं जगात फक्त परमात्मा आहे. देवाचं नाव आहे, देवाचं रूप आहे, देवाचं चिंतन आहे. त्याला सोडून जगामध्ये खरं काही नाहीच आहे. म्हणजे खरंच नाही त्या चांगलं काय म्हणता. विठ्ठल सम्यक शब्दाचा तिसरा अर्थ होतो परमात्मा. चांगला फक्त परमात्मा आहे जगामध्ये. आणि सम्यक प्राप्यते अर्थात सम्यक रूपम परमात्मानं प्राप्यते अनया. परमात्मा प्राप्ती जिच्याद्वारे केली जाईल तिला संपत्ती म्हणा. विठ्ठल जगामध्ये फक्त परमात्मा चांगला आहे. सम्यक म्हणजे चांगला म्हणजे परमात्मा, आणि तो प्राप्यते म्हणजे प्राप्त केल्या जातो जिच्याद्वारा तिला संपत्ती असं म्हणा. याचा अर्थ असा आहे परमात्म्याला प्राप्त करायचं असेल तरी सुद्धा संपत्ती लागते. ऐका, गोड भाव आहे. इहलोकातील सुखाची प्राप्ती करायची, विषय मिळवायचे, संसार वाढवायचा आहे, मोठं व्हायचं आहे, संपत्तीची गरज आहे. स्वर्ग मिळवायचा आहे, शतमुख रूपी संपत्तीची गरज आहे. आणि आम्हाला परमात्माच मिळवायचा असेल तरी सुद्धा संपत्तीची गरज आहे. मग देवाला सुद्धा संपत्तीने मिळवता येतं का? देवालाही प्राप्त करायला संपत्तीच लागते का? हो लागते, कारण संपत्तीशिवाय काहीच मिळत नाही. विठ्ठल याच्याकरिता माझा दुसरा मुद्दा चिंतनाचा आहे. संपत्तीचे प्रकार आहेत काय? काही प्रकार आहेत. प्रकाराचं चिंतन करावं लागेल आपल्याला. संपत्ती काय एकच प्रकारची असं नाही. संपत्ती म्हणजे काय याचा विचार आतापर्यंत मी केलाय. पुढचा माझा मुद्दाच हा आहे. संपत्तीचे प्रकार आहेत. इहलोकातल्या सुखाच्या प्राप्तीला कारण ठरणारी संपत्तीच आहे, ती वेगळी आहे. स्वर्ग सुखाला प्राप्त करून देणारी संपत्तीच आहे, ती वेगळी आहे. आणि परमात्म सुखाला प्राप्त करून देणारी संपत्तीच आहे, ती वेगळी आहे. विठ्ठल ऐका, एक लौकिक संपत्ती आहे, दुसरी अलौकिक संपत्ती आहे, आणि तिसरी आध्यात्मिक संपत्ती आहे. संपत्तीचे प्रामुख्याने 3 प्रकार आपल्याला करता येतात. एक लौकिक संपत्ती, दुसरी अलौकिक, तिसरी आध्यात्मिक. 3 प्रकारची संपत्ती म्हणजे ऐश्वर्य 3 प्रकारचं असतं. 3 प्रकारचं आहे. लौकिक म्हणजे काय? आपल्याकडे जेवढं आहे, जे आहे ते लौकिक आहे. लोकामध्ये लोके भवः इति लौकिकम असा अर्थ आहे. लोकामध्ये, समाजामध्ये, तुमच्या आमच्याकडे, आपल्या खिशामध्ये, आपल्या घरी, आपल्या बँकेमध्ये जेवढं काही आहे त्याला लौकिक ऐश्वर्य म्हणा. लौकिक संपत्ती आहे. थोडीफार आपल्याकडे 5-10 एकर जमीन आहे, 100 एकर असेल, 500 एकर असेल, लौकिक संपत्ती आहे. काही गायी असतील, गुरं असतील, बँकेत काही जमा असेल, ठेव असेल, लौकिक संपत्ती आहे. लौकिक आहे. सामान्य जीवाकडे असणारी संपत्ती लौकिक आहे. लोकांकडे असणारी सामान्य संपत्ती लौकिक आहे, नश्वर आहे, नष्ट होणारी आहे. दुसरा प्रकार अलौकिक ऐश्वर्य आहे. योग साधना केली, ध्यान केलं, तपश्चर्या केली, आणि त्या तपाच्या जोरावर त्याला अलौकिक सामर्थ्य, अलौकिक ऐश्वर्य प्राप्त होतं. ज्ञानोबराय 6व्या अध्यायामध्ये वर्णन करतात. समुद्रा पैलीकडील देखे, स्वर्गीचा आलोचू ऐके, मनोगत ओळखे मुंगियेचे. समुद्राच्या पलीकडे काय? इथून पाहण्याचं सामर्थ्य. स्वर्गात काय चाललंय, कोण कोणाशी, इंद्र कोणाशी काय बोलतोय का, इथं बसल्या बसल्या ऐकण्याचं सामर्थ्य. आणि मुंगीला एकमेकीला ते कानामध्ये बोलतात ना मुंग्या काहीतरी, त्या काय बोलतात, त्या मुंगीच्या मनातलं मनोगत ओळखण्याचं सामर्थ्य त्या योगी पुरुषाकडे असतं. याला अलौकिक ऐश्वर्य म्हणतात. विठ्ठल प्रकार
एकच सांगायचं ठरला तर अष्टमहासिद्धी म्हणजे अलौकिक ऐश्वर्य आहे. अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, वशित्व, ईशित्व या अष्टमहासिद्धी आहेत. आणि या अष्टमहासिद्धीला लौकिक ऐश्वर्य म्हणता येत नाही, अलौकिक आहे. अलौकिक आहे. आपल्याकडे आहे का? सामान्य जीवाकडं, लोकाकडं आहे का? अनिमा, बारीक होता येतं का आपल्याला? महिमा, मोठं रूप धारण करता येतं का? नाही. जे पाहिजे ते मिळवता येतं? नाही. हे अष्टमहासिद्धी आमच्याकडे नाहीत. ते साधू पुरुषांच्या दारामध्ये ओळंगन करतात, संतांच्या द्वारामध्ये संतांची सेवा करतात. या अष्टमहासिद्धी, अष्टमहासिद्धीचा कोण आला? पाड. या साधूकडे आहेत, संतांच्याकडे, आपल्याकडे नाही आहेत. म्हणून आमच्याकडे लौकिक ऐश्वर्य असेल, साधूकडे अलौकिक ऐश्वर्य आहे, अष्टमहासिद्धीचं ऐश्वर्य. ज्ञानोबराय, नामदेवराय जेव्हा तीर्थयात्रेसाठी गेले त्या राजस्थानच्या वाळवंटामध्ये, तहान लागली त्यांना. माऊलींनाही तहान लागले, नामदेवरायांना तहान लागले. म्हणे काय करायचं? तहान लागले. एक आड दिसला, पण बुडाला खाली पाणी होतं, जाऊन प्यायचं कसं? माऊली म्हटले, मला बारीक होता येतं, लहान होता येतं. लघिमा नावाच्या सिद्धीचा वापर केला. छोटंसं पक्षासारखं रूप धारण केलं, आतमध्ये गेले, पाणी प्याले, माऊली बाहेर आले. आता पुढची कथा वेगळी. नामदेवराय म्हटले, असं सिद्धीचं पाणी आम्ही पित नसतो. मग पांडुरंगाचा धावा केला. मग ते गडगडीत कुंभ उदके ओसंडला. तो कुंभ ओसंडून व्हायला लागला. ते नामदेवरायांनी पुढं कार्य केलं. पण ज्ञानोबरायांच्या ठिकाणी जे सामर्थ्य होतं, लघिमा, याला अलौकिक ऐश्वर्य म्हणा. ज्ञानोबरायांनी भिंत चालवली, हे अलौकिक माऊलींचं ऐश्वर्य आहे. ज्ञानोबरायांनी रेडा बोलवला, हे अलौकिक ऐश्वर्य. रेड्या मुखे वेद बोलविला, गर्वद्वेषांचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्वेषांचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्वेषांचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्वेषांचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. हो, हे जे ऐश्वर्य आहे माऊलींचं, अलौकिक ऐश्वर्य. लौकिक म्हणजे लोकांमध्ये जे कधी घडलेलं नाही. आजपर्यंत कोणी रेड्याला बोलवलं नाही. लोकात जे कधी घडलं नाही त्याला अलौकिक म्हणतात. अलौकिक ऐश्वर्य माऊलींचं आहे. आजपर्यंत जडाला कोणी चालवलं नाही, भिंत आजपर्यंत कोणी चालवली नाही, माऊलींनी चालवली. हे माऊलींचं अलौकिक ऐश्वर्य. विठ्ठल 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 आता ऐका, शेवटचं ऐश्वर्य आहे ते आध्यात्मिक ऐश्वर्य आहे. आध्यात्मिक ऐश्वर्य इहलोकातल्या सुखाला कारण ठरते ती लौकिक संपत्ती, स्वर्ग सुखाला कारण ठरते ती अलौकिक संपत्ती, वेगवेगळ्या चमत्कारांना कारण ठरते ती अलौकिक संपत्ती, आणि परमात्म्याच्या प्राप्तीला कारण ठरते ते आध्यात्मिक संपत्ती आहे. विठ्ठल ऐका, जास्त विस्तार करायला वेळ नाही, थोडक्यामध्ये सांगतोय का. वेदांतामध्ये साधन चतुष्टय संपत्ती सांगितली. तिचं नाव काय किरण महाराज? संपत्तीच आहे ती सुद्धा. साधन चतुष्टय संपत्ती म्हणतो. समाधी षटक संपत्ती, बरोबर आहे की नाही? शब्द आहे, याला संपत्ती म्हणतात. विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुता या चार साधनांना काय म्हणतात? साधन चतुष्टय संपत्ती म्हणतात. का संपत्ती म्हणायचं? व्याख्या आहे का? सम्यक नाम परमात्मा, संपत्ती सम्यक परमात्मा, पद्यते प्राप्यते अनया सा संपत्ती. का?
ही संपत्ती सम्यक म्हणजे परमात्मा, त्या परमात्म्याच्या प्राप्तीला कारण ठरते कोण? विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुता, हे चारी साधन परमात्मा सम्यक आहे आणि त्याला प्राप्त करून द्यायला कारण ठरतात. म्हणून यांना साधन चतुष्टय संपत्ती म्हणतात. विठ्ठल 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 साधूकडं विवेक श्री आहे, साधूकडं वैराग्य श्री आहे, साधूकडे समाधी षटक संपत्ती आहे, साधूकडं मुमुक्ष आहे, साधूकडे ज्ञान नावाची विद्या संपत्ती आहे. सर्व विद्येमध्ये सर्वात प्रबल मुख्य धन म्हणजे कोण? विद्या धनम सर्व धन प्रधानम असं म्हटलंय. विद्या हे सर्वात मोठं धन आहे आणि त्या विद्येमध्ये सुद्धा पुन्हा राजविद्या राजगुह्यम, विद्यानाम राजा, संपूर्ण विद्यांची राजा असलेली राज्ञी असलेली कोण आहे? ब्रह्मविद्या. अर्थात हे सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि ही ब्रह्मविद्या नावाची संपत्ती ही परमात्मा प्राप्तीला कारण ठरणारी आहे. सम्यक परमात्म्याला मिळवून देणारी संपत्ती म्हणजे ही ब्रह्मविद्या आहे. विठ्ठल ऐका, ज्याला ज्ञान नावाची संपत्ती कमवून परमात्म्याला मिळवता आलं नाही त्याच्याकरता भक्ती नावाची संपत्तीच आहे. श्रीमद भागवतामध्ये परमात्मा जेव्हा हस्तिनापुराहून निघाले त्यावेळेसच्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. पांडवांना राज्य मिळालं, प्राप्त झालं आणि परमात्मा म्हणाले आता मी निघतो. पांडवांना बोलले काय मागायचं असेल तर मागून घ्या. सर्वांबरोबरची एक भागवतामध्ये विस्ताराने चर्चा आलेली आहे. अर्जुन काय बोलला, भीम काय बोलला, नकुल सहदेव धर्मराज काय बोलले, प्रत्येकाचं वर्णन आहे. आणि शेवटी कुंती माता आली. कुंती माता म्हणजे भगवंताची आत्या. परमात्मा म्हटले आत्या तू सुद्धा काय मागायचं असेल तर मागून घे. त्यावेळेस कुंती माता म्हणते देवा, देणारा जर तुझ्यासारखा असेल आणि माग म्हणून माग लागत असेल तर आम्ही न मागणं हे आमचं दारिद्र्य. मागितलं पाहिजे, मोठ्यांचा आदर केला पाहिजे. देतायत मागावं मग काहीतरी. मागितलं, कुंती मातेनं काय मागितलं? फार गोड गोड वर्णन आहे महाराज, फार गोड वर्णन आहे. कुंती माता म्हणते जगामध्ये जेवढी संकट आहेत, जेवढी दुःख आहेत, जेवढी विपत्ती आहे तेवढी तू मला दे. संपत्ती नको देवा, संसारातली संपत्ती आम्हाला नको. जेवढी विपत्ती आहे, दारिद्र्य आहे आम्हाला देऊन टाक. विठ्ठल कुंती मातेचे उद्गार फार गोड आहेत महाराज. ऐका, विपदस्तंतु नः शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यत्स्यात् पुनर्भव दर्शनम. विपदः सन्तु नः शश्वत तत्र तत्र जगद्गुरु. त्या त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा वारंवार आम्हाला विपत्ती द्या, संकट द्या, दुःख द्या. कुंती मातेचं मागणं आहे. का? कुंती मातेचं उत्तर फार गोड आहे. कुंती माता म्हणते देवा, जोपर्यंत आम्ही वनवासी होतो, दरिद्री होतो, वनामध्ये फिरत होतो, इकडे तिकडे संकटात होतो आम्ही, तेव्हा तेव्हा देवा तू आमच्या बरोबर होतास. आणि आता आम्हाला हे राज्य मिळालं, माझ्या मुलांना हे संपत्ती मिळाली, ऐश्वर्य मिळालं, तू म्हणतोयस की मी आता जातो. याचा अर्थ देवा असा आहे, संपत्ती आली तू जातोस, दारिद्र्य आलं, संकट आली की तू भक्ताची संकट दूर करण्यासाठी येतोस. मग तू जर संकटामुळे येत असशील तर आम्हाला संकट दे, कारण आम्हाला संपत्ती मिळवायची नाही, आमचं साध्य तू आहेस, आम्हाला तू पाहिजे. विठ्ठल हर हर हर
त्या ठिकाणी कुंती मातेने भगवंताला संपत्तीची आणि विपत्तीची दिलेली व्याख्या आहे. परमात्मा बोलले कुंती मातेला की विपत्ती का मागून घेतेस? कोण जगामध्ये संकट मागत असतं का? काही संपत्ती मागून घे. त्यावेळेला कुंती मातेचे उद्गार फार गोड आहेत. कुंती माता म्हणते, देवा ऐक, विपदो नैव विपदः संपदो नैव संपदः विपद विस्मरणं विष्णोः संपन्नारायण स्मृतिः. वा, काय गोड चिंतन आहे महाराज. विपदो नैव विपदः, संसारातल्या संकटांना आम्ही संकट मानतच नाही. संसारातल्या दारिद्र्याला आम्ही दारिद्र्य मानतच नाही. मग संसारातल्या संपत्तीलाही आम्ही संपत्ती मानत नाही. देवा, आमच्या संपत्तीची आणि आमच्या विपत्तीची व्याख्या वेगळी आहे. काय व्याख्या आहे? कुंती माता सांगते, देवा ऐक, विपद विस्मरणम विष्णोः, परमात्म्याचं विस्मरण होणं, देवाला विसरणं ही विपत्ती आहे आमच्या जीवनातली. आणि संपन्न नारायण स्मृती ही, परमात्म्याची नारायणाची कायम स्मृती राहणं, कायम स्मरण राहणं, कायम आठवण राहणं ही आमची खरी संपत्ती आहे. विठाल हल विठ्ठल विठ्ठल खऱ्या भक्ताला महाराज सर्वात मोठं संकट किंवा दारिद्र्य हे वाटतं देवाला विसरणं आणि त्याची संपत्ती देवाला सतत आठवणं. म्हणून तर तुकाराम महाराजांसारखा महात्मा खरा भक्त देवाला एकच मागतो, हे चिदान दे गा देवा, हे चिदान दे गा देवा, हे दान देगा 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 देवा. तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हरी तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी आवडी. हो, देवाचा विसर होऊ नये महाराज, ही विपत्ती आहे. देवाची आठवण कायम राहणं ही आपल्या जीवनातील खरी संपत्ती आहे. आणि देवाचं स्मरण ही संपत्ती असेल तर स्मरण ही भक्ती आहे. कीर्तनम विष्णोः श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम, स्मरण म्हणजे भक्ती आहे. परमात्म्याचं चिंतन ध्यान करणं आठवण करणं ही भक्ती आहे. आणि या स्मरणरूपी संपत्तीला संत संपत्ती म्हणतात. आणि ही आध्यात्मिक संपत्ती आहे. ही भक्तिरूपा संपत्ती, ही ज्ञानरूपा संपत्ती, ही आध्यात्मिकी संपत्ती परमात्म प्राप्तीला कारण आहे. विठ्ठल ऐका, आता शेवटचा मुद्दा, ही संपत्ती आहे कोणाची? शेवटचा मुद्दा, ही संपत्ती आहे कोणाची? तर उत्तर आहे येथून तिथून मुळातून ही सर्व संपत्ती ईश्वराची आहे, आपली नाही, ईश्वराची आहे. ऐका, त्याचं कारण आहे, या संपत्तीला ऐश्वर्य म्हणतात. काय म्हणतात? अभंगात आहे शब्द काय? ऐश्वर्याची. ऐश्वर्य म्हणतात या संपत्तीला. जगामध्ये हा ऐश्वर्य शब्दच का निर्माण झालाय, कुठून निर्माण झालाय, त्याचं मूळ शोधा, म्हणजे ऐश्वर्य कुणाचंही कळेल.
ऐश्वर्य शब्दाचं मूळ शोधा, मग ऐश्वर्य कोणाचं आहे हे ध्यानात येईल. ऐका, व्याकरणामधून सिद्ध होतो हा शब्द ऐश्वर्य. त्याचा मूळ शब्द आहे ईश्वर. ईश्वर शब्दापासून ऐश्वर्य असा शब्द बनलेला आहे. ईश्वरस्य भावः इति ऐश्वर्यम. ईश्वराचं जे त्याला ऐश्वर्य म्हणतात, अशी व्याकरणातून व्युत्पत्ती होते. अर्थात हा ऐश्वर्य शब्दच आम्हाला सांगतोय की मी कुणाचा आहे, ईश्वराचा आहे, त्याला ऐश्वर्य म्हणतात. म्हणजे आपल्याकडे जे काही थोडंफार आहे ते आपल्याकडे आहे, आपलं नाही. एवढं जरी ध्यानात आलं आजच्या कीर्तनामध्ये तरी माझं कीर्तन सफल आहे. विठ्ठल आपलं नाहीच आहे महाराज, हे आपलं नाहीच आहे. देवाने आपल्याकडे ठेवलंय आपलं पोट भरण्यासाठी, आपला जीवनचर्या, आपला व्यवहार चालण्यासाठी. देवानं तेवढं प्रत्येकाला थोडं वाटून दिलंय. जसं बाप आपल्या मुलांना वाटण्या करून देतो, तसा हा जगत पिता परमेश्वर आपल्या सर्व या जगतातील जीवांना, लेकरांना आपली संपत्ती वाटून देतो. एवढाच अर्थ आहे. आपलं हे नाही आहे, हे ईश्वराचं आहे, म्हणूनच त्याला ऐश्वर्य म्हणतात. दुसरी गोष्ट, जगतातल्या ऐश्वर्याला आपल्याकडं प्रसिद्ध शब्द आहे काय, लक्ष्मी. काय शब्द आहे? आणि लक्ष्मी कुणाची आहे महाराज? त्याची आहे ना. लक्ष्मी कुणाची आहे? त्याची आहे. लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. लक्ष्मी पती फक्त परमात्मा आहे. आपण त्या लक्ष्मीला माझी 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 म्हणतो, बायको असल्यासारखी. ती माझी नाही असली तर ती आई आहे, ती आपली पत्नी नाहीये. लक्ष्मी ही परमात्म्याची पत्नी आहे. त्यामुळं तिचं पातिव्रत्य कुठं सिद्ध होतं? परमात्म्याजवळ. ती देवाजवळच कायम स्थिर राहते लक्ष्मी. आपल्याकडची लक्ष्मी चंचल आहे, निघून जाते का? ती विचार करते, ती लक्ष्मी विचार करते की हा काय म्हणतोय, लक्ष्मी माझी, ही लक्ष्मी माझी. हा पत्नीसारखी मला वागणूक द्यायला लागला. ती लक्ष्मी त्याच्याजवळून निघून जाते. विठ्ठल नाथ महाराजांनी भागवतामध्ये गोड वर्णन केलंय बरं याचं. संपत्तीची अपेक्षा करणं म्हणजे लक्ष्मीची अपेक्षा करणं आहे. आणि लक्ष्मीची अपेक्षा करणं म्हणजे देवाच्या बायकोची अपेक्षा केल्यासारखीच आहे ना. म्हणून खरा साधू लक्ष्मीची अपेक्षा करीत नाही. देवाला आवडेल का? लक्ष्मीला आवडेल का? आवडत नाही का? ती परमात्म्याची पत्नी आहे आणि तिची आपण अपेक्षा काय करायची? अपेक्षा केली तर आई म्हणून करावी. विठ्ठल ऐका, लक्ष्मी कुणाची आहे, ऐश्वर्य कुणाचं आहे, संपत्ती ही सर्व कुणाची आहे, या मुद्द्यावर माझं चिंतन चाललंय. शेवटचा मुद्दा आहे. आमचे गुरुजी सांगत असतात, देव दोनदा खुदकून हसतो म्हणे. देव दोनदा हसतो, खुदकून हसतो, मोठ्याने हसतो. कधी कधी हसतो जेव्हा एखादा डॉक्टर पेशंटच्या आईवडिलांना म्हणत असतो, काही काळजी करू नका, याला मी वाचवतो, माझ्याकडे आणलंय ना, आता काही काळजी करायचं कारण नाही, यांना आता मी वाचवणार आहे. असं जेव्हा तो डॉक्टर बोलतो तेव्हा देव वर बसल्या बसल्या खुदकून हसतो म्हणे. का? सगळ्या जगाला उत्पन्न करणारा कोण? मी. याचं पालन करणारा कोण? मी. आणि जगताचा प्राण आकर्षित करून शेवटी लीन करून घेणारा, सर्वांना संहार नष्ट करणारा सुद्धा कोण आहे? आणि हा वैद्य म्हणतोय की मी याला वाचवीन. याचा मध्ये काय संबंध आला? बीच में चांद भाई हा कोण आहे? याला काय अधिकार आहे मी याला वाचविल म्हणण्याचा? हा अधिकार तर मला आहे, याला वाचवायचं का नाही हे माझ्या हातात आहे. आणि हा डॉक्टर म्हणतो की माझ्या हातात आहे, मी वाचवतो. देवाला हसू येतं. मी एकदा हसतो. अजून कधी? जेव्हा दोन भाऊ एकमेकांमध्ये बांधासाठी म्हणजे शेतीसाठी भांडणं करत असतात. इथून इकडं माझा बांध आहे, इथून इकडं माझा, ही जमीन माझी, ही जमीन माझी, असं जेव्हा दोघं जण भांडणं करत असतात तेव्हा देव वर बसल्या बसल्या हसतो, खुदकून हसतो. का?
कारण देव विचार करतो, जेव्हा ही पोरं जन्माला आली नव्हती तेव्हा जमीन अशीच इथं होती यांच्या बापाकडे. बापही जन्माला आला नव्हता तेव्हा कुणाकडे तरी त्याच्या बापाकडे ही जमीन अशीच होती. असं करता करता कुठवर जावं लागेल? जगताचा बाप असणारा परमात्मा. मग देव म्हणतो, या पृथ्वीलाच निर्माण मी केलंय, या जगाला, पृथ्वीला, पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत निर्माण करणारच कोण आहे? मी आहे. अर्थात ही जमीन कोणाची आहे? खऱ्या अर्थानं माझ्या आधिपत्यात आहे, माझी आहे. आणि जे माझं नाही त्याला ही दोन भाऊ माझं माझं म्हणून भांडणं करताय जमिनीच्या तुकड्यासाठी. देवाला हसू येतं. विठाल आता याच्यावर दृष्टांतावर दृष्टांत रामदास महाराज, याच्यावर पुन्हा दृष्टांतावर दृष्टांत आपले गुरुजी सांगत असतात. नेहमी जुने कीर्तनकार सांगतात, एका बाईकडे एक म्हैस होते. रस्त्याने तिला घेऊन जाताना तिनं शेण टाकलं आणि शेण टाकल्यानंतर ती जिच्या दारासमोर टाकलं ती बाहेर आली आणि ती म्हणायला लागली, शेण माझं आहे. ही म्हैस जिची होती ती म्हणायला लागली, म्हैस माझी आहे त्यामुळे शेण माझं आहे. दोघीची भांडणं लागले, शेण माझं, शेण माझं. दोघी एकमेकी बरोबर चर्चा भांडणं करायला लागल्या, वाद करायला लागल्या. म्हैस यांच्याकडे रागात बघू लागली. म्हशीनं विचार केला, ही म्हणते माझं शेण, ही म्हणते माझं शेण आहे. त्या म्हशीनं विचार केला, शेण टाकणारी मी आणि ह्या भांडण करतायत माझं शेण. खरं शेण कोणाचं आहे? म्हशीचं. हे माझं शेण, माझं शेण. त्यांचं शेण आहे का? दृष्टांत संपला महाराज. शेण जसं म्हशीचं आहे कारण तिच्यापासून ते आलेलं आहे, तसं जगतातलं सगळं धन त्या बाबाचं आहे, त्याच्यापासून आपल्याकडे आलेलं आहे. विठाल आता शेवटचं वाक्य ऐका, लक्षपूर्वक ऐका. आतापर्यंतच्या संपूर्ण कीर्तनाचं सार एका वाक्यामध्ये सांगतो, ऐका. लौकिक, अलौकिक, आध्यात्मिक तीन प्रकारचं ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य म्हणजे काय मी बोलून आलोय. तीन प्रकारचं ऐश्वर्य आहे. जीवाकडचं लौकिक ऐश्वर्य देवानंच दिलेलं आहे. ऋषीमुनीकडचं, योग्याकडे, तपस्वी पुरुषाकडे असणारं अलौकिक ऐश्वर्य देवानंच दिलेलं आहे. आणि आध्यात्मिक ऐश्वर्य जे साधूकडे, जे संतांच्याकडे आहे, विवेक, वैराग्य, समाधी, षटक वगैरे वगैरे आध्यात्मिक ऐश्वर्य संतांच्याकडे आहे, तेही देवानंच त्यांच्याकडे दिलेलं आहे. तेही देवाचंच आहे. ऐश्वर्य देवाचंच आहे सर्व. देवानंच जीवाला दिलं, लौकिक झालं. देवानंच ऋषीमुनींना दिलं, अलौकिक झालं. आणि तेच ऐश्वर्य देवानं संतांना दिलं, ते आध्यात्मिक दिलं. मग ते आध्यात्मिक असणारं देवानं दिलेलं ऐश्वर्य जे संतांच्याकडे आहे ते वास्तविक आणि खरं कोणतं आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात ऐश्वर्याचे वचनाक्षरे, ऐश्वर्याचे वचनाक्षरे, ऐश्वर्याचे वचनाक्षरे, ऐश्वर्याचे वचनाक्षरे, ऐश्वर्याचे वचनाक्षरे, ऐश्वर्याचे वचनाक्षरे. वदति मधुरे तत्व, वदति मधुरे तत्वदाति, श्रवण करीति सात्विक लोक, श्रवण करीति सात्विक लोक. वदति मधुरे तत्व
रती मधुरे तत्वदाते श्रवण करीते सात्विक लोक श्रवण करीते सात्विक लोक विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये हरे विठोबार कुमाये हरे विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये हा विठोबार कुमाये दे विठोबार कुमाये दे विठोबार कुमाये विठोबार दे कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये जय जय विठोबार दे विठोबार कुमाये कुमाये दे विठोबार कुमाये हो संत श्रेष्ठ श्री निळोबाराय या अभंगामध्ये संतांच्याकडे असणाऱ्या आध्यात्मिक ऐश्वर्याचं वर्णन करतायत. संतांच्याकडे आध्यात्मिक ऐश्वर्य आहे. कोणतं ऐश्वर्य आहे? मुख्य संतांचं ऐश्वर्य आध्यात्मिक असणारं, देवाच्या प्राप्तीला कारण ठरणारं कोणतं ऐश्वर्य आहे? निळोबाराय सांगतायत ऐश्वर्याची वचनाक्षरे. एवढंच चिंतन करा, बाकीचं बघू नंतर कधी. वचनाक्षरे ऐश्वर्याची. वचन शब्दाचा अर्थ आहे उच्चते असौ इति वचनः. जे बोलल्या जातं त्याला वचन म्हणतात. आणि अक्षर याचा अर्थ आहे न क्षरति इति अक्षरम. संतांच्या मुखातून जे बोलल्या गेलंय ते कधीच नष्ट होणारं नाही, म्हणून त्यांना अक्षर म्हणतात. आपल्या मुखातून बोललेली वचनं नष्ट होतात, अपूर्ण राहतात, पण साधूच्या मुखातला शब्द कधीही खोटा ठरत नाही, अपूर्ण ठरत नाही, तो पूर्णच होतो, खराच ठरतो. म्हणून वचन साधून बोललेलं अक्षर आहे. विठ्ठल ते क्षर नाही, म्हणजे क्षरणशील, नष्ट होणार नाहीये. अक्षर आहे, ते अविनाशी आहे. काय अविनाशी आहे? साधून बोललेलं वचन अविनाशी आहे, अक्षर आहे ते. म्हणून त्यांना वचनाक्षरे असं निळोबारायांनी बोललेलं आहे. अक्षर दोन प्रकारचे असतात. एक लिहिल्या गेलेली, सामान्य पुरुषाच्या मुखातून आलेली अशी सामान्य अक्षरं, आणि काही अक्षरं ही बोललेली असतात, साधूच्या मुखातून आलेली असतात, त्यांना वचनाक्षर म्हणा. साधूच्या मुखातली वचनाक्षर ही कोणती वचनाक्षर आहेत? ही निळोबारायांनी अनुभूतीतून सांगितलेली वचनाक्षर जर कोणती असतील तर निळोबारायांना ज्यांचा अनुग्रह मिळाला, ज्यांची कृपा झाली, त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मुखातून आलेल्या प्रत्येक अक्षराला, म्हणजे गाथ्यातील प्रत्येक अभंगाला, त्या अभंगातील प्रत्येक चरणाला आणि त्या प्रत्येक चरणातील प्रत्येक अक्षराला आज निळोबाराय वचनाक्षरे म्हणतात. विठ्ठल आणि ही जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातून आलेली वचनाक्षरे गाथ्याच्या रूपाने, अभंगाच्या रूपाने हे ऐश्वर्य संपन्न आहेत, ऐश्वर्याचे आहेत. हे अक्षर म्हणजेच ऐश्वर्य आहे. आणि ज्ञानोबरायांच्या मुखातून आलेल्या 9000 ओव्या म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीतील प्रत्येक अक्षर हे वचनाक्षरे आहेत. आणि ही प्रत्येक अक्षर
ही केवळ अक्षर नाहीत, ती ऐश्वर्य रूप आहेत. ही अक्षरी नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका उजळली या श्री कृष्णे. अर्जुनासाठी प्रज्वलित केलेली उजळलेली एक एक दीप, एक एक ज्ञानाचा दीप म्हणजे एक एक अक्षर आहे. एक एक अक्षर म्हणजे ज्ञानाचा प्रकाश देणारं अक्षर आहे. म्हणून ज्ञानेश्वरीतील प्रत्येक अक्षराला आज निळोबाराय वचनाक्षरे म्हणतात. आणि त्या एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. रमा म्हणजे लक्ष्मी, ऐश्वर्य संपन्न लक्ष्मी आणि तिचा पती परमात्मा. एका एका अक्षरात जर असेल तर ते अक्षर ऐश्वर्य संपन्नच आहे. विठ्ठल हर विठ्ठल 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 ढोलो ढोलो. ज्ञानेश्वरीतील गाथ्यातील प्रत्येक अक्षर आपल्याला अविनाशी स्वरूपाकडे घेऊन जाणार आहे, आपल्याला सुखाकडे घेऊन जाणार आहे, दुःख निवृत्त करणार आहे, संसारातून अतीत करणार आहे, आपल्या मूळ सुखमय स्वरूपापर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून त्याला ऐश्वर्य म्हणा. ते प्रत्येक अक्षर भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटे म्हणून त्याला ऐश्वर्य म्हणा. केवळ भाव धरून आम्ही ज्ञानेश्वरी वाचली तर कृपा करी हरी तयावरी म्हणून ऐश्वर्याची म्हणा. केवळ ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आम्ही तरी सुद्धा ज्ञानेश्वरी आम्हाला मोक्ष प्रदान करते म्हणून ऐश्वर्याची म्हणा. ज्याला बुद्धी असेल त्याने त्याच्या अर्थाचं चिंतन केलं तरी सुद्धा ज्ञानेश्वरी त्याला मोक्षच देते म्हणून ऐश्वर्य संपन्न म्हणा. आणि ज्ञानेश्वरीचं केवळ श्रवण केलं, आयुष्यभर पाठ ऐकला, ऐकलं फक्त कानाने ती अक्षर तरी सुद्धा ही ज्ञानेश्वरी आम्हाला कैवल्याचं दान देते म्हणून ऐश्वर्य संपन्न. ज्ञानेश्वरी ही समर्थाची पंगत आहे महाराज, समर्थाची श्रीमंताची पंगत आहे. माऊली म्हणतात मोठ्याच्या पंक्तीमध्ये भेदभाव नसतो, तळिल्या वरिल्या एकची पक्वान्ने. मोठ्याची पंगत असेल तर खालच्या मजल्यावर वेगळं भोजन, वरच्या मजल्यावर वेगळा मेनू असं नसतं का. पंगत मोठ्याचे, सगळ्यांना सरसकट सारखं जेवण. समर्थाची पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची पक्वान्ने, तेवी श्रवणे आर्थे पठणे मोक्षुची लाभे हे ज्ञानेश्वरीचं वर्णन आहे. म्हणून याला ऐश्वर्याची वचनाक्षरे म्हणा. विठ्ठल ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, चिंतन केलं, तुम्हाला विज्ञान कळेल, तुम्हाला भूगोल कळेल, तुम्हाला इतिहास कळेल, कृषी क्षेत्राचं ज्ञान होईल, राजनीतीचं ज्ञान होईल, धर्माचं ज्ञान होईल, नीतीचं ज्ञान होईल, भक्तीचं ज्ञान होईल, योगाचं ज्ञान होईल, तत्वज्ञान होईल. ज्ञानेश्वरीत काय नाही मला सांगा. पक्षीशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे, तीर्थशास्त्र आहे, सगळं आहे महाराज ज्ञानेश्वरीमध्ये. काय नाही सांगा, काय नाही. काय ज्ञानेश्वरी उणे हा. ज्ञानेश्वरीमध्ये उणं काय काय नाही सांगा. काय आहे याचं उत्तर आहे काय नाही, काय नाही. ज्ञानेश्वरीत सगळंच आहे महाराज, सगळं आहे. ज्ञानेश्वरीचं चिंतन करणाऱ्याला जगतातल्या प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान होतं, प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान होतं. आणि म्हणून तो ज्ञानाने मोठा होतो. हे ज्ञानेश्वरीचं ऐश्वर्य आहे. ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा. दगडासारखा जरी मूर्ख असेल पण जर नित्याने ज्ञानेश्वरीचं वाचन करत असेल, चिंतन करत असेल, त्याला सुद्धा ज्ञान होतं सर्व क्षेत्रातलं. हे ज्ञानेश्वरीचं ऐश्वर्य आहे. याला म्हणा ऐश्वर्याची वचनाक्षरे. विठ्ठल 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 साधी कल्पना करा, जर जगामध्ये 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली नसती तर काय झालं असतं. साधी कल्पना करा. ऐका महाराज, ज्ञानेश्वरी जर नसती
तर कोणत्याच संतांची अक्षर सुद्धा जगात राहिली नसती. कोणत्याही संतांनी म्हणजे गाथा झाला नसता निर्माण पुढे, नाथबाबांनी पुढे वाङ्मय निर्माण केलं नसतं, ज्ञानोबरायांनी सुरुवात केली मराठीतून, हे जनसामान्याला हे ज्ञानाचं दालन खुलं केलं, मोकळं केलं, सर्वांना ज्ञान दिलं. परिणाम सर्व संतांनी पुढे अभंग गाथा निर्माण केली, अभंगवाणी निर्माण केली, जगाला मिळाली. ज्ञानेश्वरी नसते तर आम्हाला मराठीतून तत्वज्ञान कोणीही सांगितलं नसतं. आज आम्ही इथं उभं राहून कीर्तन करू शकलो नसतो. ही वारकरी मंडळी अशी इथं उभी राहिली नसती. आमचा महाराष्ट्र शहाणा झाला नसता. आमच्या महाराष्ट्रामध्ये आजही अशा भयंकर परिस्थितीमध्ये, सकाळी डॉक्टर महाराजांनी सांगितलं म्हणे जगामध्ये आज धार्मिक वातावरण निर्माण झालंय, धर्मद्वेष, जातीद्वेष. महाराष्ट्रातही बऱ्यापैकी आहे जातीद्वेष, धर्मद्वेष. लोक धर्माच्या नावावर सगळा वाद चाललाय. परिस्थिती वाईट आहे बाहेर, पण तरी सुद्धा आज आळंदीमध्ये एकमेकाला कोणीही जात विचारत नाही, कोणीही धर्म विचारित नाही. धर्मशाळेमध्ये प्रवेश देताना कोणी म्हणत नाही तुझी जात कोणती आहे, विचारत नाही. गळ्यात माळ दिसली या स्वागत आहे का. हे ऐश्वर्य आज वारकरी संप्रदायाचं आहे. 18 पगड जाती आज सुखानं आळंदीमध्ये नांदतायत, पंढरपूरच्या वारीमध्ये येत आहेत. आमच्या वारकरी संप्रदायाचं हे ऐश्वर्य आज तागायत जे जिवंत आहे त्याला कारण आहे ज्ञानेश्वरी. विठ्ठल 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 म्हणून ऐका महाराज, ज्ञानेश्वरी म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायाचं ऐश्वर्य आहे. हे खरं आमचं ऐश्वर्य आहे, हे खरं आहे. म्हणून आपण आज एकत्र आहोत, म्हणून आपण आज आध्यात्मिक चर्चा करतोय, मी कीर्तन सांगतोय, तुम्ही ऐकताय. हे जे सगळं आज वातावरण संप्रदायाचं आहे ना, ते ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी मुळे आणि तुकोबरायाच्या गाथेमुळे. हे ऐश्वर्य त्या अक्षरांचं आहे, म्हणून याला ऐश्वर्याची वचनाक्षरे म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, महाराज. असो, माऊलींच्या चरणी एवढी प्रार्थना करायची की निळोबरायांनी जे ऐश्वर्य सांगितलंय, शब्द ऐश्वर्य सांगितलंय, संतांचे शब्द हे खरं ऐश्वर्य आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. हे शब्द धन आमच्या जीवनात भरपूर प्राप्त हो, त्याद्वारे आम्हाला सुसंस्कार प्राप्त हो, ज्ञान प्राप्त हो, आमच्या जीवनात चांगलं परिवर्तन घडो, अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करायची. आमच्या रामदासजी महाराजांना अंतःकरणातून पुनश्च एकदा धन्यवाद देतो, त्यांच्या कार्याचं वंदन करतो. असंच त्यांचं सांप्रदायिक कार्य फार मोठं होत जावो, फार मोठं जगविख्यात असे विद्यार्थी या संस्थेतून घडोत, अशा प्रकारची प्रार्थना माऊलींच्या चरणी करतो. शेवेला याच ठिकाणी पूर्ण. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय विठ्ठल.